परत एक वॉर सुरू होण्याची शक्यता आहे, जे आहे अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये. त्यामागे कारण जे डोनाल्ड ट्रम्प सांगत आहेत, कारण यामध्ये अमेरिका आहे तेच युद्धाला सुरुवात करण्याची शक्यता आहे, तेच व्हेनेझुएलावर अटॅक करण्याची शक्यता आहे. इव्हन जे व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट आहेत ते तर म्हणतात की नो क्रेझी वॉर, नो क्रेझी वॉर. त्यांना फार काही इंग्लिश तर येत नाही, पण त्यांनी एका स्पीचमध्ये पूर्ण त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये बोललेत. सोबत एक ट्रान्सलेटर होते, ते ते ट्रान्सलेट करून दाखवत होते. पण मध्येच त्यांनी मग ट्रान्सलेटर जे होते त्यांनी थांबवलं आणि हे म्हटलं की नो क्रेझी वॉर, नो क्रेझी वॉर, नो क्रेझी वॉर. कारण त्यांना माहित आहे की व्हेनेझुएला हा अमेरिकेपुढे फार लहान देश आहे. आता यामागे डोनाल्ड ट्रम्प जे कारण देतात ते काय आहे, तर तो आहे ड्रग्सचा कारण. डोनाल्ड ट्रम्प हे म्हणतात की अमेरिकेमध्ये मागच्या वर्षी जवळपास 300 मिलियन लोक हे ड्रग्समुळे मेलेत आणि तो ड्रग्स व्हेनेझुएलामधून येतोय. आता अमेरिकेची जर आपण पॉप्युलेशन पाहिलं ते जवळपास 350 मिलियनच्या जवळपास आहे. म्हणजे 90% पॉप्युलेशन आहे ते तर ड्रग्समुळे मिळेल. पण कंडिशन अशी तर काही पाहायला मिळत नाही. मग यामागे खरं कारण आहे काय? तर बघा, मी तुम्हाला अजून एक यामध्ये पायचार्ट दाखवतो, त्यामधून तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की जो व्हेनेझुएला आहे, व्हेनेझुएलाकडे खूप जास्त ऑइल रिझर्व्ह आहे. म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त जर पाहिलं तर ते आपल्याला व्हेनेझुएलामध्येच पाहायला मिळतं. आता खरी जी डोनाल्ड ट्रम्पची नजर आहे ना, या ऑइल रिझर्व्हवर आहे. काहीतरी करून व्हेनेझुएला आहे त्यावर दबाव क्रिएट करायचा आणि किंवा ऑइल आहे, तेल आहे, तो कमी किमतीमध्ये त्यांच्याकडून घ्यायचा आणि मग ग्लोबल मार्केटमध्ये विकायचा, ज्यातून अमेरिकेला भरपूर पैसा आहे ते कमवता येईल. तशी डोनाल्ड ट्रम्प लक्षात ठेवा की बिझनेसमॅनच आहेत. किंवा काही व्हेनेझुएलाचा काही लँड आहे तो कॅप्चर करायचा आणि तिथून काहीतरी ऑइल आहे ते मिळवायचं. तुमचे विचार काय आहेत हे नक्की चॅटबॉक्समध्ये कळवा.